रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. उपसभापतीपदी भारती पाटील, माजी आमदार यशवंतदादा गटात जल्लोष. पन्हाळा पंचायत समितीवर जनसुराज्य पक्षाच्या सत्तेला सुरुंग लावत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली आहे. पंचायत समितीच्या सभापतीपदी कळे गणातून निवडून आलेले शिवसेनेचे काटेभोगावचे रवींद्र बंडू पाटील यांची निवड झाली असून उपसभापतीपदी माले गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पन्हाळा पंचायत समितीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे. आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी बदलत्या राजकीय समीकरणाचा विचार करून सव्वा वर्षाचा फॉर्म्युला राबवत सभापती आणि उपसभापती पदाची निवड केल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील गटाची साथ मिळाल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड झाले होते. तसेच जनसुराज्याचे कार्यकर्ते शिवाजी उर्फ आबाजी पाटील मालेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पत्नी भारती पाटील यांना निवडून आणले. त्यामुळेच त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपसभापतीपदी भारती पाटील यांच्या निवडीमुळे माजी आमदार यशवंतदादा पाटील गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पन्हाळा पूर्व भागात गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. निवडीनंतर बोलताना भारती पाटील यांनी सर्व नेते मंडळींचे आभार मानत मिळालेल्या संधीचे सोनं करण्याचा निर्धार व्यक्त केला. पन्हाळा तालुक्यात आरोग्य, शिक्षण, शेती आणि विविध विकास कामांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. आता नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती आणि झडपी निवडणुकीमध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये पंचायत समितीसाठी बहुमोल सहकार्य जे आमच्या नेत्यांचं लाभलं ते म्हणजे आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, करवीरचे आमदार माननीय नरके साहेब, तसेच राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आमचे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, जिल्हा परिषद 7वे गणातून जे निवडून आले ते आमचे डॉक्टर जयंत पाटील साहेब, विनिता पाटील मॅडम यांचं बहुमोल सहकार्य लाभल्यामुळं हा पंचायत समितीचा विजय आमचा निश्चित झाला. आणि याच्यानंतर जी सभापती उपसभापती निवड जी आज झाली त्या निवडीमध्ये सुद्धा सर्व नेत्यांचं आमच्या बरोबर पाठबळ राहिलं. त्यामुळं सुरुवातीलाच आपल्याला उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या अगोदर मालेगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून माझ्या पत्नी सौ भारती शिवाजी पाटील यांनी काम केलेलं आहे. आणि त्या कामाची पोचपावती म्हणून या माले पंचायत समिती गणातील सर्वच गावांनी आम्हाला बहुमोल मताचं सहकार्य करून विजय केला. या सर्वच मतदारांचा निश्चितच आम्ही जो मतदारांनी कौल दिलेला आहे त्याचा आदर करीन. त्यांच्या वैयक्तिक काही लाभाच्या योजना असतील, अनेक गोष्टी पंचायत समितीमार्फत ज्या करता येतील त्या निश्चित काम आम्ही करू. तसंच आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छ पाणी, रस्ते, गटर्स या सर्व प्रश्नावरती आम्ही विचार करून वेगवेगळ्या माध्यमातून तिथं फंड उपलब्ध करून काम करण्याचं काम करीन. आता माले पंचायत समिती इतकाच आमचा हेतू न राहता आज माले पूर्णपणे आपण पन्हाळा तालुक्याचे उपसभापती आहोत. सर्वच गावं आमची समजून सर्वच गावच्या विकासासाठी नेहमीच आम्ही कटिबद्ध राहू. नेत्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती 100% पार पाडू. धन्यवाद.